खरीप हंगामामध्ये कपाशीसोबतच तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. आंतरपीक तसंच मुख्य पीक म्हणून देखील शेतकरी तूर पिकाची लागवड करतात. वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000 हेक्टरवर तुरीच्या पिकाची लागवड करण्यात आली. मात्र यावेळी 2 ते 3 दिवसांपासून सलग ढगाळी वातावरण आहे आणि ढगाळी वातावरणामुळे तुरीचं पीक संकटात आलेलं आहे. 3 दिवसांपासून सलग ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे तुरीच्या पिकांवरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी तुरीचा फुलोरा गळून पडू लागलेला आहे. सोबतच तुरीवर अळ्यांचा देखील प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून उपाययोजनांना देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र या अनुषंगाने ढगाळ वातावरणामुळे जो तुरीचा उत्पादन खर्च आहे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली आहे. महेश मुंजाळ, टी9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.